नमस्कार. आयशास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी नाश्त्यासाठी स्पेशल बनवणार आहे उत्तप्पा. हा रव्याचा उत्तप्पा आहे. अर्धा किलो रवा मी 15 मिनटं भिजवून घेतलेला आहे. त्याला आता आपण मिक्सरला बारीक करायचं आहे. चला तर मग हा रवा आपण बारीक करून घेऊया. हे बघा, असा रवा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. रवा बारीक झालेला आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये. जास्त पातळ करायचं नाही. अर्धा ग्लास पाणी घातले मी याच्यात. आता इथे मी हे 3 ते 4 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत. 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून. लहान मुलांना बनवणार असाल तर यामध्ये मिरची स्किप करा. आणि हे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ. आता हे सगळं साहित्य त्या बारीक केलेल्या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा, हे सगळं साहित्य मी घालून घेतलेलं आहे या रव्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही, हे जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही आहे. आणि तयार झालेलं आहे आपलं हे बॅटर. आता आपण याचा उत्तप्पा करून घेऊया. चला, आता आपण उत्तप्पा बनवून घेऊया. तवा ठेवला आहे गॅसवरती मी. गॅसची फ्लेम हाय करायची, गरम होऊन द्यायचं तवा. तर तवा आपला गरम झालेला आहे. असं तेल सोडून घ्यायचं थोडंसं. आता हे बॅटर मी आता घालून घेणार आहे तव्यावरती. हे बघा, आपल्याला केवढा मोठा पाहिजे उत्तप्पा त्याप्रमाणे बॅटर घालायचं आहे. किती जाड पाहिजे, किती पातळ पाहिजे त्या प्रमाणात बॅटर घालायचं आहे तव्यावरती. 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. असं गॅस मिडियम करायचं आहे. आता बघूया आपण झाकण काढून. बघा, भाजलेलं आहे, पूर्ण सुटलेलं आहे हा उत्तप्पा. आता याला पलटी करायचं आहे. हे बघा, किती छान झालेला आहे आपला उत्तप्पा. हे बघा, 5 मिनिट झालेले आहेत. आता पलटी करून बघूया आपण. हे बघा, पूर्णपणे भाजलेला आहे आपला हा उत्तप्पा. तयार झालेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आता मी इथे उत्तप्प्याबरोबर खायला शेंगदाण्याची चटणी करणार आहे. तर हे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतलेले आहेत. बघा, अर्धी वाटी शेंगदाणे इथे. यामध्ये आपण आता घरगुती काळी चटणी घालणार आहे, अर्धा चमचा. पाव चमचा साखर, पाव चमचा मीठ आणि लसूण घालणार आहोत आपण इथे 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या. हे बघा, हे बघू शकताय तुम्ही, आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. याच्यावरती असं थोडंसं बटर खिसायचं आहे. हे असं बटर टाकायचं आहे बघा याच्यावरती खिसून. त्यानंतर याच्यावरती अशी चटणी भुरभुरायची आहे शेंगदाण्याची. बघू शकताय तुम्ही, अशी चटणी घालायची याच्यावरती. तर तयार आहे आपला हा ओनियन उत्तप्पा. तर तयार झालेला आहे आपला हा उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा. पटकन होणारा नाश्ता आहे हा. बघू शकताय तुम्ही. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.